पण आता ना खरंच मला खूप जास्त भीती वाटायला लागले. माझा ना काळजाचा ठोका असा म्हणजे झाला होता. धडधड, धडधड वाढली होती. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून अगदी स्वागत करते आणि आजचा आपला व्हिडिओ सुरू करते. जणू काय ना आता मनावरच घेतलेलं आहे की रोज आपल्याला शूट करायचं आहे आणि त्या हिशोबाने ना आता लवकर उठते आणि सगळी कामं आवरत असते आणि त्यानिमित्ताने ना आपली कामं पण ना वेळच्या वेळी म्हणजे माझी कामं वेळच्या वेळी पूर्ण होत आहेत. मला असं वाटते म्हणजे माझाच फायदा आहे नाही का? म्हणून आता विचार केला आहे की चला रोज शूट करूया. काही नाही काय आपलं शूट करत राहूया. जसं की आपलं ऑफिसमध्ये काम असतं तर आपण ऑफिसला दांडी मारत नाही. तसंच आपलं हे सुद्धा एक कामच आहे असं समजायचं आणि रोज आपलं शूट करायचं असं आता ठरवलेलं आहे. तर चला आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते. काय झालं तुझं? चला लवकर लेट झाले ना स्कूलला. टिफिनला दिले मस्त न्यूट्रेला रोल यमी यमी. चलो चलो चलो. ह्याचं आता असं रोजचं चालू झालंय म्हणजे त्याला स्कूलला जायलाच आता कंटाळा येतो. त्याला पोटातच दुखतं, त्याला सर्दीच जास्त होते असं स्वतःहून बोलतो. कारण त्याला माहिती आहे आता मी 2 दिवस आहे ना सर्दीमुळे पाठवलं नाही तर तो ऐकत असतो की आपण काय बोलतोय. म्हणजे मी कसं मम्मीला वगैरे सांगते तर तो ऐकतो की हां आता मला सर्दीने त्रासच होते रे मम्मा, मग असं होते रे मम्मा, मग पोटातच दुखते रे, मग अशी बोलते स्कूलमध्ये कॉक्रोच आहे रे मम्मा, असं करतो. पण आज काय पण करून आपल्याला न्यायला लागेल स्कूलला त्याला, कारण की सुट्ट्या भरपूर होत आहेत त्याच्या आणि अभ्यास पण बुडतो आणि टीचर लोकांना पण कसं अभ्यास घ्यायला मग त्रास होत असेल की कोणाचा मग हा मागे राहिला तर मग ह्याचा पण सेपरेट घेता येत नाही. त्याच्यामुळे मग कसं मागे नको राहायला त्याचं सगळं. त्याच्यामुळे आता त्याला घेऊन जाते. पाऊस आहे थोडासा असा रिमझिम रिमझिम. तर आम्ही जाणार आहोत छत्री घेऊन मस्त. बाबूची छत्री वेगळी, माझी छत्री वेगळी है ना पिलू. चला उठा चला. तर चलो लेट झाले. काय नाही आता आल्यावर सगळं खायचं, भूक लागते. तर चला आता पटकन ह्याला घेऊन जाते. तर माझी आंघोळ विंघोळ झालेली आहे. बबडूला सोडून आले स्कूलमध्ये आणि जी कामाला लागले ना आल्यापासून केर कचरा पूर्ण घराचा, लादी वगैरे पुसली, दिवे वगैरे धुवायचे होते ते धुवून घेतले म्हणजे संध्याकाळी कसं पूजा करता येईल फटाफट. भरपूर कामं केली मी आज आणि अशी दमले ना. आता आंघोळ विंघोळ केली, सगळी कामं उरकल्यानंतर मग आंघोळ केली आणि आता निघालेली आहे, रेडी झाले बाजारात जायला. कारण जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोलले ड्रेस शिवायला टाकला होता तो पण घेऊन यायचा आहे. मच्छी बघायला लागेल आज, कारण आज गटारी आहे. उद्यापासून श्रावण महिना चालू. मी तर खाईन नॉनव्हेज पण विकी नाही खाणार आहेत बोलतायत. मग त्यांच्यासाठी म्हटलं काहीतरी मस्त अशी मच्छी बघते. मच्छी म्हणजे आमची नेमकी ठरलेली मच्छी असते, कोलंबी बोंबील. आज त्यांनी ना टिफिन पण नाही नेलाय कारण म्हणतात बिर्याणी खाऊ दुपारी. तर म्हटलं ठीक आहे. मग दुपारी सकाळी मला जेवण पण नाही बनवायला लागलं त्यांच्यासाठी काहीच टिफिनला. म्हटलं आरामच केलाय. मग आता मस्त जाते बाजारात, काहीतरी भाजी वगैरे घेऊन येते, मच्छी वगैरे घेऊन येते. भाजी पण घ्यायची आहे आठवड्याची, कारण रविवारी आम्ही अलिबागला गेलो होतो त्याच्यामुळे मग भाजी घ्यायची राहिलेली आहे ती पण घेते. बघू काय काय कामं उरकता येतात ती करते. तुम्ही हे बघू शकता माझं आयब्रो. 2 महिने झाले मी आयब्रो केलेले नाही आहेत. तर आज फायनली आयब्रो पण करून येते. बघू किती टाईम, कारण मला आता 11 बापरे 11:15 वाजलेत. मला 1च्या आत घरी यायचं आहे. जास्त टाईम नाही माझ्याकडे, फटाफट जाते. बघते शूट काय करता आलं तर करेन, नाहीतर मग डायरेक्ट आल्यावरच भेटू आपण, कारण की फटाफट सगळे कामं उरकायला लागतील. बबडूला घ्यायला पण जायचं आहे. चलो मी काय शूट वगैरे करत बसले नाही, झटपट गेले, भाजी घेतली, आजच्यासाठी जेवणाची सोय केली विकीची आणि माझा ड्रेस आणला. तुम्हाला ड्रेस दाखवते मी. तर हा आहे माझा ड्रेस जो रक्षाबंधनसाठी मी स्पेशली शिवून घेतलाय. ड्रेस पीस ऑनलाईन मागवलेलं होतं. तुम्हाला जर ह्याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि इथे टॅग पण करेन मी वरती, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर आवडला असेल तर. याचं ड्रेस पीस कारण मटेरियल खूप छान आहे, कॉटन आहे आणि मस्त आहे आणि सॉफ्ट कॉटन आहे एकदम, असं हार्ड जास्त नाही, पेपर कॉटन तसं नाही आहे. मस्त कपडा आहे, कपडा छान आलेला आहे. फक्त ना मला एकच प्रॉब्लेम वाटत होता जेव्हा मी ऑनलाईन म्हणजे जेव्हा मी बघितला ना त्याला फोटोमध्ये वेगळा थोडासा कपडा वाटत होता, म्हणजे कलर वेगळा दिसत होता आणि जेव्हा मला आला ना रिसीव्ह झाला तेव्हा वेगळा कलर दिसला मला. मला याची भीती वाटत होती अशी की मला आहे ना 11वी-12वीला जो युनिफॉर्म होता कॉलेजला तो कलर थोडा थोडा वाटला मला असं वाटलं की तसा नको वाटायला युनिफॉर्म सारखा. तर म्हणून पण नाही, छान दिसतोय. याच्यामध्ये ब्लॅक कलरची मस्त अशी एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यामुळे खूप छान दिसते.
ह्याचा हा बॉटम मी असा शिवलाय थोडाफार, ह्याला असं पॅन्ट, आपली पॅन्ट असते ना त्या पॅन्ट टाईप शिवलेला आहे. आणि ह्याला नॉड नाही सांगितली मी इलॅस्टिक सांगितलेला आहे, त्याच्यामुळे हा असा काहीसा आहे. दुपट्टा आतमध्ये कपाटात आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला तो नंतरच दाखवेन. पूर्ण रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तो दिसेल. रक्षाबंधनला मी हाच घालणार आहे, त्याच्यामुळे मी काय आता घालून वगैरे दाखवत नाही. पण तुम्हाला हवा असेल तर मी वरती टॅग करते हा जो ड्रेस पीस आहे तो, कारण मी ऑनलाईन घेतलेला आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक त्याची सोडून देईन, तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिथून नक्कीच घेऊ शकता. आणि कपडा खूप जास्त मस्त आहे. ठीक आहे, तर मी आता आहे ना बबडूला आणायला जाते. 5-10 मिनटं आहेत माझ्याकडे, तर मी थोडीशी रिलॅक्स बसते जरा एका ठिकाणी आणि त्यानंतर बबडूला पण घेऊन येते. काय बनवतो सोनू? मी टर्नल आणि माहिती स्टेशन बनवतो, मोठावाला मस्त. टर्नल आणि स्टेशन मोठावाला मस्त. बनव. कसं बनवायचं? तुझी ट्रेन कुठे आहे पण? ट्रेन मग टेबल मध्ये दाखव सगळ्यांना, ट्रेन दाखव तुझी, घेऊन ये. वाव, मस्त आहे रे. कोणी आणली तुला ट्रेन? पप्पानी. बबडू मस्त खेळतोय बाहेर ना, मस्तपैकी पाऊस पडतोय. पाऊस कंटिन्यू चालूच आहे, म्हणजे थोडा थोडा येतोय जातोय, पण आहे ना कंटिन्यू चालू आहे पाऊस. तसा थांबलाय म्हणजे थांबत नाहीये जरा पण, की बाबा कुठेतरी जावं सुकासुकी. पाऊस कंटिन्यू चालू आहे. तर कालचा तुम्हाला किस्सा सांगायचा होता. आता बबडूला घेऊन वगैरे आला तर रिलॅक्स बसले, म्हटलं सांगूया काल काय झालं ते. काल आहे ना संध्याकाळी माझ्या मम्मीसोबत बोलले मी व्हिडिओ कॉलवर, आणि फक्त फोन ठेवला, बबडू खेळत होता खाली असाच, सेम टू सेम असाच बबडू खेळत होता जसं आता खेळतोय ना. आणि तेच खेळत होता, तेच ट्रॅक आणि तेच लेगोज वगैरे सगळं तसंच जसं आता खेळतो तसा सेम टू सेम खेळत होता. आणि मी आता बसली तशी सेम टू सेम बसली होती त्याच्यासोबत, त्याच्यासमोर. मम्मीसोबत कॉलवर बोलले आणि मग नंतर मी आतमध्ये गेले किचनमध्ये जेवण बनवायला. फक्त मी किचनमध्ये पोचले, तोच बबडू धावत पाठीमागे आला. मम्मा जवळ रडायला लागला. काय सांगत पण नाही काय झालं. म्हटलं काय झालं तर बोलतोय मम्मा खेकडा. तर मला वाटलं की बाहेरून खेकडा आला काय. हो ना, दाखव कसं केलं. तर मला वाटलं खेकडा आलाय म्हणून मी बघायला, पण तो भरपूर जास्त रडत होता. तर मग मी आले हॉलमध्ये बघते ना, तर पूर्ण माझ्या हातापेक्षा पण मोठा बोलला तरी चालेल एवढा मोठा विंचू होता. आणि मी त्याला बघून म्हणजे मला विंचूंची एवढी भीती वाटते, विंचू, साप ह्याची जाम, म्हणजे मी बघूच शकत नाही. मी बाहेर जाते ना, पाठीमागे आमच्या साप वगैरे निघतात घराच्या मागे, तर मी बाहेर जायचं म्हणजे पाठीमागे जायचं टाळते, की मला दिसूच नको, मला बघायचंच नाही आहे ते असं वळवळणारे प्राणी, मला नाही आवडत बघायला, ते खूप भीती वाटते मला. आणि विंचू पण तो असं धावत होता ना इकडे तिकडे, पिसळलेला कुत्र्यासारखा धावत होता इकडे तिकडे. आणि आहे ना म्हणजे हा सोफा आहे ना, हा सोफा तिथे गेला असता आतमध्ये तर मला काय वाटलं नसतं, कारण त्याच्यामध्ये बघा आतमध्ये गॅप आहे मला दिसते. पण इथे बघा या साईडला ना गॅप नाहीये जास्त, आणि ह्याच्यामध्ये घुसू नये असं वाटत होतं मला. आणि पाय बघितला तर आणि मग तिथेच घुसला, त्याच्यामध्येच घुसला. आणि मी एवढी घाबरले. आता म्हटलं त्याच्यामध्ये घुसलाय तर ह्याच्यामध्ये अंथरुणं वगैरे पण आहेत, ह्याच्यामध्ये गेला नाही पाहिजे. नाही मारला पप्पानी तर, आणि मला मारता बिरता येत नाही मला ना विंचू. हा थांबा, हा सांगते. पप्पा आला ना ते, मग सोपाला असं केलं होता. काय केलं पप्पानी? सोपाला इथून ढकललं होतं ना, मग खेकडा दिसला होता, मग त्याला मारला. खेकड्याला मारलं? पण तो खेकडा नव्हता, तो काय होता? बिंजू. विंचूला बोलतो बिंजू. विकी आले थोड्या वेळाने, आणि मग विकीनी त्याला म्हणजे सोपा वगैरे सरकवून मग त्याला मारला आणि आम्ही फेकून दिला. पण मला आहे ना असं म्हणजे नेहमी एक गोष्टीची भीती वाटते. मी बबडूला एक सेकंद पण साईडच्या नजरेच्या आड करत नाही कधीच. तो कुत्र्याचा पण किस्सा झाला होता ना, तेव्हा पण एक सेकंदसाठी मी फक्त दुसरीकडे गेले आणि ते झालं होतं. आणि आता पण सेम तसंच झालं असतं. मी फक्त एक सेकंदासाठी किचनमध्ये गेले आणि जर त्याच्या तो चावला असताना तर खरंच सांगते मला आहे ना सहन नसतं झालं ती गोष्ट. कारण
विंचू चावल्यावर किती दुखतं ते माहिती असेल सगळ्यांनाच, माझ्या पण चावलेलं आहे, पण ते नको वाटतं मला. म्हणजे असं झालंय की बाबूला आता एक सेकंद नजरेच्या आड नाही करू शकत मी, असं एवढी भीती कालपासून एवढी घाबरले ना मी. स्वप्नात पण मला तो विंचू दिसतोय असं झालंय. मी ते विंचूचा फोटो आहे ना इकडे कुठेतरी टाकेन, समोर अटॅच करते, तुम्ही बघू शकता किती मोठा विंचू आहे. काय काय फोटो आहे माझ्या गॅलरीमध्ये. आता ना खरंच मला खूप जास्त भीती वाटायला लागले. माझा ना काळजाचा ठोका असा म्हणजे झाला होता, धडधड धडधड वाढली होती. भीती वाटत होती की बाबूच्या जर चावला असतं तर मी काय झालं, म्हणजे माझं काय झालं असतं. कारण मला आता त्याला कुठला त्रास द्यायचा नाही आहे. जे माझे जुने व्हिडिओ बघतायत ना त्यांना माहिती असते, जेव्हा बाबूच्या माझ्या कुत्रा चावलेला, किती चावला होता, खूप ठिकाणी तो कुत्रा चावला होता आणि त्याला अक्षरशः नको झालं होतं. बिचाराने इंजेक्शन घेऊन त्याला त्रास झाला होता. तर ठीक आहे, आता संध्याकाळी दिवे वगैरे पुजायचे आहेत, त्याची तयारी. आता तयारी काय नाही, तयारी काय केलेलीच आहे मी. आता फुलं बिलं बाहेरून बघेन आहेत का. दुपारचं तर जेवण वगैरे व्यवस्थित आत्ताच करून ठेवते, थोडा वेळ आराम करते, त्याच्यानंतर रात्रीचं जेवण वगैरे करून घेते, म्हणजे त्यानंतर पूजा वगैरे करायला मला बरं पडेल. दूध गरम करत ठेवले, एक झोप घेतली, झोपून उठले. तुम्हाला जसं मी बोलली होती की मी अगोदर जेवण वगैरे बनवेन रात्रीचं नॉनव्हेज आणि त्यानंतर मग पूजा करेन, पण ना ते मला जर चुकीचं वाटलं, कारण की मच्छीला वगैरे हात लावणार मी आणि मग नंतर पूजा करायचं, मग ते बरोबर नाही वाटलं. मग विचार करते की अगोदर पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मग फटाफट जेवण बनवेन, कारण 6:15 पर्यंत पूजा होऊन जाईल. कारण माझी तयारी सगळी झालेली आहे एकदम ऑल टोटल. दिवे वगैरे धुवून वगैरे मस्त ठेवलेले आहेत, फक्त काय पूजा करायची आहे. फुलं आणते आता बाहेरून जाऊन. दुर्वा पण मस्त आपल्या समोरच दुर्वा वगैरे झालाय, दाराच्या समोर ना दुर्वा भरपूर उगलेला आहे, त्याच्यामुळे दुर्वा वगैरे मला आता दुर्वाचं गणपतीमध्ये पण टेन्शन नाहीये मला अजिबात. दुर्वा मला एकदम हाताशी भेटणार आहे. चोर तर आता बबडूला दूध आणि बिस्किट देते खायला आणि मग माझी जी कामं आहेत ती मी आवरून घेते ना. बघू चल, आले चल घेऊन, झाले दूध गरम झाले, तुला घेऊन येते जा. कसं नाचत जातो ना. तर चला बबडूला दूध देते. तर सर्व कामं उरकून मी आता पूजेला लागलेली आहे. बबडू मस्तपैकी बाजूला ना दूध बिस्किट पितोय. विचार केला की चला तो जोवर दूध पितोय ना तोवर मी इथे पूजा करून घेते. तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा हा ज्ञान, पवित्रता आणि मांगल्याचं प्रतीक म्हणून मानला जातो. आपल्या घरातली नकारात्मकता, दारिद्र्य आणि रोगराई दूर करण्यासाठी खरं तर ही पूजा केली जाते. आणि मला सुद्धा ना जसं जमतं ना तसं मी ही पूजा करायचा दरवर्षी प्रयत्न करत असते. दिव्यांचा प्रकाश आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येत असतो. आता पूर्वी लाईट वगैरे नसायची, मग तेव्हा या दिव्यांच्याच उजेडाखाली लोकांची रात्र जायची. मग या दिव्यांचे आभार मानण्यासाठी सुद्धा ही पूजा केली जाते. प्रत्येकाची वेगवेगळी समज असते, जो जसा विचार करतो ना तसा त्या श्रद्धेने ही पूजा करत असतो. आता माझ्याकडे जे जे दिवे होते, ज्या ज्या समयी होत्या त्या मी घेतल्या आणि त्यांची पूजा करायला घेतली. काय बोलला? काय चाललंय रे पिल्लू? ओय काय चाललंय? टाइम आहे का गेम खेळायचं? कपडे कुठे आहेत तुझे? सल्लूबाई, ओ सल्लूबाई, मग जेवायचं काय? गट्टारी उद्यापासून उपवास पकडणार? पकडणार की नाही? चला जेवून घेऊ. चला बबडू, तू जेवलाय ना, साईडला बस आता जरा का.
जेवून बिवून झालंय, कामं उरकलीत, भांडी बिंडी घासून झाली. आता चला म्हटलं झोपायची तयारी करूया, व्हिडिओ पण एंड करूया. तर मंडळी, जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ड्रेस पीस म्हणजे ड्रेस दाखवला, ते ड्रेस पीस ऑनलाईन जर तुम्हाला मागवायचं असेल तर त्याची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. खरंच खूप मस्त सॉफ्ट कपडा आहे आणि कम्फर्टेबल आहे घालायसाठी. तर तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता. अजून दुसरी गोष्ट म्हणजे काय चाललंय, त्याला वापर द्यायचा. अजून दुसरी गोष्ट म्हणजे त्याला वाफारा द्यायचा, त्याला औषध वगैरे द्यायचे बबडूला. कारण औषधं बिचाराची सुटतच नाही आहेत, कधीच बंद करेन मी असं झाले. कारण का कंटिन्यू भरपूर दिवस झाले मी त्याला औषधच देते सर्दीची. अजून 1-2 दिवस वाट बघते, नाही तर मग औषधं चेंज करायला लागतील डॉक्टरकडे जाऊन ना विकी. औषधं चेंज करायला लागतील, कारण की जर फरकच नाही पडत तर नुसतंच देऊन देऊन पण काय उपयोग नाही होत. तर चलो, व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितलात त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ठीक आहे, बाय तर बाय बाय.